महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक उमेदवारांच्या याद्या अंतिम टप्प्यात येत असून नाशिक लोकसभेच्या लढतीत आता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांचं नाव जाहीर केलं आहे, तर राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता वाजे आणि भुजबळ यांच्यामध्ये थेट लढत होणार असून त्याची तयारी देखील सुरू झाल्याची चर्चा आहे। लवकरच नाशिकच्या जागेची घोषणा होऊ शकते, कारण शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांचे नाव येत असलं तरी पण महायुतीच्या जागा वाटपांमध्ये नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याचे ठरले व त्या बदल्यात साताऱ्याची जागाही उदयनराजे भोसले यांच्याकरिता भाजपला देण्यात आली असल्याचे असे समजते। त्यामुळे आता केवळ घोषणाच बाकी असल्याची चर्चा आहे। एकंदरीत आता या दोन नावांवर शिक्कामोर्तब होण्याच्या मार्गावर आहे, तर उरलेले उमेदवार माजी खासदार हेमंत गोडसे काय भूमिका घेतात, त्याबरोबर अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या तयारीत असलेले जिल्हाप्रमुख विजय करंजकर निवडणूक लढणारच अशी घोषणा करणारे शांतिगिरी महाराज तसेच मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे हे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। सध्या वंचित आघाडी पक्षाचे उमेदवार जाहीर होण्याचे अद्याप बाकी आहे, किंवा मग या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल असे चित्र दिसतंय। त्यामुळे या संदर्भात येत्या 2 दिवसात सर्व याद्या जाहीर होतील तेव्हा संपूर्ण घडामोडी समोर येतील। सध्या मात्र एकच चर्चा आहे की महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर महायुती राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब होण्याच्या मार्गावर आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।